सर्व मंडळींचं पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही उदगीरकर या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे अतिशय सुंदर असं कीर्तन. असेच कीर्तनासाठी सबस्क्राईब करा आता. शिवा ब्रह्माद्वयानंदवैभवा नमो देवादिदेवा परमेश्वराय गुरु. आता नमोची शक्ती जी जगन्माता पार्वती आज्ञेगणा उत्तम गती जय जिया वेदात शिवा
गुरुदेवा महादेवा नीलकंठा जटाधारी पूर्ण ब्रह्मानंद महारुद्रा कर्पूर गौरव विश्वाचं विश्व चैतन्य शाश्वत सुखाचे धनी ओंकारेश्वर भगवान माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत करून 12व्या शतकामध्ये जगज्योती महात्मा बसवण्णांनी क्रांतीची ज्योत पेटवली. त्या थोर महात्म्याला त्रिवार साष्टांग दंडवत करून महात्मा बसवण्णांना सांगून गेलं, माझ्यापेक्षा लहान कोणीच नाही आणि शिवभक्तापेक्षा मोठं कोणीच नाही. हा वसा महात्मा बसवण्णांनी घालून दिला. त्यांच्या त्या पाऊल वाटेवर आपण चालत आहोत. 400 वर्षाला धर्माचा ऱ्हास होत गेला. 16व्या शतकामध्ये तीच परंपरा संजीवन समाधी राजे संत श्रेष्ठ संत शिरोमणी मनमथ माऊली यांनी तुम्हा आम्हाला सांगून टाकलं, मनमताला से भूल का आणि आणखी 400 वर्षांनी राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आमच्या सरकारनं सगळ्यात मोठा पुरस्कार दिला. राज्य सरकारनं राष्ट्रसंत दिलं आणि आमच्या केंद्र सरकारनं वसुंधरा रत्न हे आमच्या गुरुमाऊलीला दिलं. माऊलीचा जर आम्ही अभ्यास केला, अवघ्या 2 वर्षाचं बाळ असताना गुरु माऊलीच्या स्वाधीन केली आईनं. आप्पा कधी जेवले, आप्पाला आपण बघितलं का आप्पा काय खातात? आपण कधी पाणी पिलं का आपण कोणीच बघितलं नाही. 1976 ला आम्ही मठात होतो. आप्पाच्या आईला काकू म्हणायची आणि काकूची इच्छा होती की महाराजाला दक्षिणा घेऊ. आप्पाने सामना करलं, काकू आम्ही काहीच घेणार नाही. मला माझ्या गुरुनं सांगितलंय हात पसरायचा नाही पुन्हा पुढं, मला आशीर्वाद द्यायला सांगितले. सत्य घटना ही. काकू शेवटपर्यंत महाराजांनी दक्षिणा घ्यावं मन पाठीशी होते, पण महाराजांनी दक्षिणा घेतली नाही. 1976चा काळ आप्पा मठात एका रूम मध्ये पूजेला बसले होते. सावरगावची मंडळी आली. आप्पा पूजावर आहेत म्हणलं, पादुकाचं दर्शन घेतलं. आता काय करावं म्हणून जाताना 200 रुपयाची नोट त्या आप्पाच्या शर्टाच्या खिशात घालून दिली. आप्पाची पूजा झाली. आप्पा बाहेर उठले. बाहेर आल्यानंतर शर्ट हातात घेतला आणि विचारलं, हे कोणी इथं टाकलंय? मी आणि नागनाथ आप्पाचा मुलगा कोरी नागनाथ मामा होतो. त्यांनी सांगितलं, आप्पा हे आता जे सावरगावची मंडळी आली होती त्यांनीच हे केलं. त्याग केला महाराज आप्पांनी. शर्टाचा खिसा पाडला आणि शर्ट फेकून दिला आणि परत बगर खिशाचा शर्ट आप्पांनी ठेवली. 1 नाही 2 नाही 104 वर्ष आप्पांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. गुरुवारी
जागा होती ती घेऊन झाला होता लोप धरणा आपण सर्वजण लिंगपूजा करायला शिकलो, सर्वजण सत्य करायला शिकलो, सर्वजण भजन करायला शिकलो. आप्पा जर नसते तर आपण असे एकत्र दिसलोच नाही. एवढी म्हणजे आमच्या आप्पाची पुण्याई आहे, निस्वार्थ. आप्पाने घातलेला फुलाचा हार त्या साधकाला घातला, पांघरलेली शाल परत त्या साधकाला पांघरलं. 3 मुठी तांदूळ आप्पाचं जेवण आणि त्या घरच्याला अजून प्रसाद ठेवाय. अशा प्रकारची आप्पाची मूर्ती त्यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून शंकर हे नाम सुखाचे सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांचा आहे. लक्ष्मण महाराज हे संसारी संत होऊन गेले. जन्मल्यापासून विरक्त व्रती होती. घरी छोटे कानी एक दुकान होतं. बापांनी लग्न केलं, एक मुलगी झाली. त्या व्यापारामध्ये सुद्धा काही दमच बसला नाही. उदास व्रती लक्ष्मण महाराजांची. वडिलांचं छत्र हरवलं आणि त्या उदास व्रतीनं लक्ष्मण महाराजाला आज सुद्धा आष्टीला महाराजांची समाधी आहे. बाहेर पडले, आपल्यासारखं इष्टलिंग दिसत. देऊळगाव राजा या मठात जाऊन त्यांनी शिवदीक्षा घेतली आणि पुढे या महाराजांनी 5000च्या जवळ अभंग लिहिले. अशा संत महात्म्याचा अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला. माऊलीला काय सांगायचं आहे? हा सोहळा ओंकारेश्वर महाराजांचा आहे, भगवान शंकराचा हा सोहळा आहे. म्हणून त्याचं नाव शंकर हे नाम सुखाचे खरोखर या ओंकारेश्वराला तुम्ही पोस्टे नगर एसटी कॉलनीतल्या मंडळींनी फार कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे बरं का. पत्रिका घेऊन आमची शालूबाई सोनटके गंगापूरला आली. जगदेवी स्वामी होत्या. बाबा आम्ही सगळ्या महिला होत. हे चुकलं, लक्ष ठेवा. पण 10 वर्षे सत्ता करणाऱ्याला राजवीर असा सत्ता तुम्ही या महिला मंडळाने उपस्थित केलेला आहे. तुम्हाला सांगतो, महिला कुण्या क्षेत्रात कमी नाही. स्त्रीसाठी शिक्षणाचं दार उघडं करणारी स्त्रीच आहे. 6 महिने अंतरामध्ये फिरून आमच्या राज्य सरकारच्या डोक्यात तुरा खवणारी स्त्रीच आहे. पंतप्रधान पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाणारी स्त्रीच आहे. प्रत्येक पुरुषाच्या मागे खंबीरपणे उभा टाकणारी स्त्रीच आहे.
असा भव्य दिव्य कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा स्त्रियाच आहे. वाजवा टाळ्या सगळ्यांनी. आज प्रत्येक माऊलीच्या हातामध्ये ताकद आहे. एवढा मोठा हा सोहळा घडवून आणणाऱ्या सर्व मायमाऊली आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ओंकारेश्वर भजनी मंडळ अध्यक्ष सर्व सरस्वतीबाई विष्णुकांत हलबुर्गे, आमच्या मुलीची हिंबाई येते. त्याच्यानंतर उपाध्यक्ष आहेत कट्टे सुनीता प्रकाश आणि सचिव आहेत कप्ते वनमाला अशोक आणि सहसचिव कप्ते मंजूताई आणि मार्गदर्शक आहेत जगदेवी ताई पोस्टे. हा सगळा व्यवहार आज आमच्या मायमाऊलीने या ठिकाणी तयार केलेला आहे. माहित आपल्याला जन्म मिळाल्यानंतर देव का देतो आपल्याला? जन्मल्यावर देव का देतो आपल्याला? मोजून मोजून श्वास देते आणि मोजून मोजून अन्न. ज्या दिवशी आमचे श्वास आणि अन्न संपलं त्या दिवशी आम्ही निघून गेलो. मग शास्त्र का सांगतं श्वास किती वेळा घ्यावा आपण? दिवसभर श्वास घेतो, रात्री सोडतो, फुकटचा हे आपल्याला पैसा नाही. काय श्वास घेतो आणि सोडतो. आणि गुरु महाराजांना दीक्षा दिल्यावर एवढा जप करा म्हणजे आपण काय म्हणतो, राहू द्या महाराज आता पुढल्या वर्षी बघू. आणि श्वास फुकटचे घ्यावा, जप करू नये. जप म्हणजे आपल्या जीवनाचा विमा आहे. आपण गेल्यावर तो विमा 10 पट मिळणार आहे आपल्याला. तुम्ही जेवढा जप केलो त्याच्या 10 पट विमा आपण गेल्यानंतर आपल्याला मिळते. याच्यासाठी जप लय महत्वाचा. मग श्वास आपण रात्री आणि दिवसामध्ये श्वास 21,600 वेळा घेतो. शास्त्राचं प्रमाण आहे 21,600 वेळा. 21,000 600 तेजान हे प्रमाण आयुष्याने. दिवसात आणि रात्रीत 21,600 वेळा आम्ही श्वास घेतो आणि सोडून देतो. आमचं शास्त्र सांगतं एका श्वासाला 1 वेळेस तरी नाम घ्यावं. आता श्वास फुकट गेला तर पोटचं अपत्य गेल्यासारखं दुःख वाटून घ्यावं. श्वास फुकट जाऊ देऊ नये. हे कलियुग आहे, हे धावतं युग आहे, हे अत्यंत अल्प युग आहे, हे विज्ञान युग आहे. या युगामध्ये काही घडतं. सकाळी घरातून गेलेला मनुष्य रात्री घरात येईपर्यंत प्रत्येकाच्या मनात असते. आपण 28 तारखेला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सकाळी जे गेले ते कायमचे परत आलेच नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. दिवस
शंकर हे नाम तुपाचा डब्बा विस्तवाजवळ किंवा शेगडीच्या जवळ ठेवलं की तूप आपोआप वितळून जाते. तसं आपल्या माग जे दैना लागले का नाही त्याला जाळून वितळून टाकायला आपल्या जवळ नामाची शेगडी ठेवावं लागते. नामाची शेगडी जवळ झाली ताप दैन गेले सुगा आणि जिच्या उदरात आस्त होतो ती माती एका वेलांटीचाच फरक आहे. जीवन फार चांगलं आहे. आपण विचार करत नाही. थोडा विचार करा सगळ्यांनी थोडा. तुम्हाला जन्म कुणी दिला? जन्म दुसऱ्याने दिला. लहानाचं मोठं दुसऱ्याने केलं. शिक्षण दुसऱ्याने शिकवलं. रोजगार दुसऱ्याने दिला. मोठेपणा दुसऱ्याने दिला. तुम्ही संपत्ती कमावली आणि तुमचा अंतकाळ आल्याबरोबर तुम्हाला दुसरे चांगलं घालणार आहे. दुसऱ्याच्या खात्यावर जावं लागणार आहे. आणि तुम्ही जाणी लबाडी करून कमवलेली संपत्ती ते दुसरेच घेणार. मग का आम्हाला गर्व आहे? आम्ही का विचार करत नाही? आणि हे करण्यासाठी शंकर हे नाम हे सगळा ताप बाधा जाण्यासाठी हे नाम. आणि या नामाला जर आम्ही सोबत ठेवलं तर आमच्या संसारातली सगळी आपदा जाणार आहे. भवरोग जाय गेले ऐसे रसायन घेणे नका जाऊ आडवाटे होते सर्व उपाय. आणि हे मार्ग पक्का माऊलीनं सांगितले. हे मार्ग पक्का. आडवाटून जायचं नाही. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं खरोखरच मिश्राजीचे करावं तेवढे कौतुक कमी आहे. एक लोटा जल काय आमच्या मिश्राजीने अनेक जुने मंदिर तयार झाले. तिथं कोणी जात नव्हतं. असं आमच्या मिश्राजीनं आमच्या सर्व मायमावल्याला महाराष्ट्रामध्ये तयार केलं. आणि देवाला प्रिय काय? पत्र पुष्पांनी जळ मार्गावर चालणारा भक्त असावं. मार्गे चाले जो पंचानन बोलिले अमार्गे चाले गो श्वान धरिले. मार्गावर माणूस राहिला आपापल्या धर्मानं राहिला पालखी सुख निश्चित आहे. नाहीतर मग केलिया कर्माचे भोगावे ते फळ. आणि हे करत असताना म्हणून माणसानं का करावं? जीवनामध्ये कुणाच्या जवळ बसावं, कुणाच्या जवळ बसू नये. एवढं सगळं करण्यात करून कोणतं पथ्य सांभाळावं लागतं?
पहिल्या प्रथम वाणी सांभाळावं, चारित्र्य सांभाळावं आणि दृष्टी सांभाळावं. मग माणूस बघा तुम्ही त्याला का बघत ते द्यावी. आणि जीवनामध्ये संगती एवढी महत्वाची आहे. त्याच्यासाठी माऊली सांगून गेली संगती जीवनाची गुरुकी मी सांगू का तुम्हाला. जीवन जगत असताना चारित्र्य हा माणसाचा सगळ्यात मोठा दागिना आहे. आपण पाहत असताना आपली दृष्टी बदला. त्यावेळेस तुम्हाला सृष्टी बदलल्याने दिसेल. तुमचे विचार बदला. विचार बदलल्याबरोबर जग बदलेल. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे जगलात ह्याला महत्व. वय आणि पैसा ह्याच्यावर गर्वच करू नका. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या निश्चित नायनाट होतात. आणि हे जीवनाचं जर सूत्र आम्ही घेतलं, आमचे विचार आम्हाला बदलावंच लागणार आहे. प्रसंगी बऱ्याच जणाला वैताग येतो बघा, येत असेल सगळ्याला. जीवनात काळातच मरून जावं, आता काय राहून आवश्यक तेवढी हिरी दोरी मारावं होतंय. शिकून विचार बदला जग बदलेल. अशा प्रकारचे वाईट विचार आलं त्या ठिकाणी तुम्ही जरूर बदला. तुमच्या गावात काय झालं, गरीब आई होती, तिचे पती वारले, लेकराला मोठं केले, 4 एकर जमीन होती, शहाणं केलं, नोकरीला लावलं. मग चांगल्या घरचं लेकरू ते घरामध्ये झालं आलं. सासून का केली होती, अफाट कष्ट लोकांच्या कामाला जावं, व्यवस्थित तिचा संसार केला होता. पण अलीकडं सून आली, वरतीनं फरताळाचं कुलूप काढली. आता सासूपणाचा मोठेपणाही सुरूनच गेला. अलीकडची ही अवस्था आहे. नोकरी लागली त्याला, एखादी मूल झालं, पण सासूचं सुनचं जमत नाही. तिने म्हणायची मी लय कष्टाने केले, असं उधळ भावाने करू नको. कालच तेल काढल ते तेल पार झालं, साखर काढल ते पारच झालं, कसं घालणारी. असं होत होत 2-3 वर्ष निघून गेले. हॅलो, 2-3 वर्ष निघून गेले. कंटाळा आला तिला. तिचा नवरा बी तिला शिवाय नवरा का लावले, किती दिवसाची माया आहे आपली, आपल्यासाठी करते, किती कष्ट केले आहे, आपल्याला कुणाला द्यायचा गप्प. असं 8-15 दिवस गेले, अजून सुरू आहे. वय टाकून गेलं, 2-4 वर्षाचा काळ गेला.
शेवटी सुनाने विचार केले असं जमतच नाही म्हणलं. असं तर कुठं राहते का रोज आमचं खाल्ल्याला देखोना रविवारी उदगीरला गेल्याला देखोना त्यांनी मला साडी आणल्याला देखोना. मनात विचार आला आणि एक तिचा मावळ भाऊ डॉक्टर होता बघा. थोड्याच वेळा संपवू दाखवून वेळ काळ झालेला आहे. तिचा मावळ भाऊ डॉक्टर होता. अंगिनी मावळ भावाकडे का आलीस ताई म्हणला. अरे भाऊ का आले म्हणून विचारला. 4 वर्ष झालं माझं लग्न होऊन माझी सासू मला काही घरात जमून देत नाही. आम्ही काही खाल्ल्याला बरं वाटणार. काल परवा उदगीरला तो दिवस कटकट केली. मला नवीन कपडे आणलेला तिला देखवना. मग का करावं म्हणतेस ते. का करावं म्हणतोस का रे. मला काही सुधारणा आपल्या घरी किती चांगला आहे. मग का म्हणतेस ते. का करावं हिला मारून टाकायचं औषध दे रे भाऊ. एकदा तर संपी हिला. काही असं न हो का. आपलं कुटुंब फार नामवंत आहे सुशिक्षित आहे. चहूकडे आपल्या वागण्याचा वास आहे सुगंध आहे. तर असला विचार मनातून काढवतात नाही रे काही म्हणपणी जमतच नाही. परतही जल्दी मरायचं देऊ का 6 महिन्याला मरायचं देऊ. अरे बाबा 6 महिने कशाला. एक दिवस मला महिन्यावानी चाललाय. जल्दीच मरायचं देऊ. ठीक आहे म्हणला. आपल्याला कळून चुकलं. ही ताईची आता अवस्था थोडी गावी झालेली आहे. दवाखान्यात गेला. फर्स्ट क्लास टॉनिकच्या सगळ्या बाटल्या चूर्ण सगळं आणला. पिशवीत भरला आणि सांगितलं ताई हे 6 महिन्याचं औषध आहे. फक्त 6 महिने तू आत्याची सेवा कर. वाकडं बोलणं शिळं खायला घालणं दुधाशिवी जेवायला वाढणं तुपात शिरा करून दे. आणि सर 6 महिने तर करायचं का करायचं हिला 6 महिने सुरू झालं बाबा. तिच्या बाहेर आल्या मध्ये निजे हात धरून आपल्या उन्हात कशाला बसला. लेकराव बरोबर सकाळी शिरा दुपारी त्या दुधात गिलासभर घालून ते चूर्ण द्यायचं. जेवायला भरपूर. 1-2 महिने गेले. सासूला बी वाटलं माय सून चांगलं करलेले सारखं करलेले आता कशाला च्यावी. तेवढं हे घे च्याव्या. असं झाल्यावर 2 महिने 3 महिने गेले. नंद आली. नंदाला सांगितली बायना माय पहिलंच काहीच राहिली बघ. मला भांड्याला हात लावू दिला. लई चांगली वागलेली आहे माय. मला देऊन टाकले बघ सगळं चांगलं केली जाई. तुम्ही सुखी तर आम्ही सुखी. असं झालं. 5 महिने झाले. तिच्या मनात विचार बदलला. एवढ्या मोठ्या माझ्या सासूबाई आहेत आता ह्यांना मरू देऊ नये. विचार बदलला. 1 महिना होता का भावाकडे गेली. बघितल्याबरोबर भावानं म्हणलं ताई अजून 1 महिना शिल्लक आहे कशाला आली. तिने सांगितले अरे भाऊ आमच्या आत्याला मला मरू द्यायचं नाही रे. जे काही तू विष दिलेस त्याच्यावर उपचार का असेल दे. 1 लाख रुपये लागले तर मी द्यायला तयार आहे. पण आमच्या आत्याला मरू द्या. भावानं ओळखीला. यशस्वी झाला भावाचा प्रयोग. आता कसं जमत आहे. त्या विषयावर वादा फार झालेला आहे. त्याला कसं कमी करावं. तिकडे फोन केला 2-4. हा जमतंय ताई मला. त्याच्याहून दुप्पट टाणी. त्याच्याहून दुप्पट खायला सुरू झालं. म्हणतात 10 वर्ष सासू तर वागली. विचार बदला. जग बदलेल. आणि तेवढं झाल्याबरोबर वृत्तीपाल पुनीराय वृत्तीपाल
जाते रती पागदोरीला विचार बदलल्याबरोबर मनाला स्थिरता येते आणि ती स्थिरता मिळण्यासाठी आपण सकाळी घरातून बाहेर निघालो तर रोज इस्त्री केलेला शर्ट घालतो, साबणाने आंघोळ करतो, अंगावर स्प्रे मारतो, प्रेस केलेले कपडे सगळे व्यवस्थित करून गेलो आपल्या कामाला. तुम्ही बाहेर स्वच्छ झालात, बाहेरून स्वच्छ झालात, पण चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी तुम्ही स्वस्वरूपाकडे वळून बघितलं नाही. आणि अंतरात्मा स्वच्छ करण्यासाठी हा सत्संग, हा माऊलीचा अखंड शिवनाम शब्द आहे. हा या पोस्टे नगरातील सगळ्यांच्या श्रेयाचं फल आहे. हा सत्संग आहे. अंतःकरण शुद्ध करण्यासाठी मनुष्य अंतराळामध्ये गेला पण अंतरात्म्याकडे वळून बघितला नाही. अंतराळामध्ये घारीसारखा माणूस फिरला पण अंतरात्म्याकडे बघायला वेळ नाही. प्रत्येकाचा आयुष्य घड्याळाच्या काट्यावर. हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये सार काय आहे? भजनच आहे. कलियुगा माझी भजन हे सार हृदयी शंकर सभावा. भजन सार आहे. हृदय मंदिरामध्ये त्याला जागा द्यावं लागतं. तेवढं मोठं मन होईल का आपलं? एसटी जर एक सीट असली तर उपरनं टाकून ठेवतो आपण. दुसरं कोण जवळची म्हातारा अंतर हे बाबा माणूस शिवराय म्हणतो. देवानं काय केलं? हृदय मंदिरे पाठविला या पद्धतीने साधू संतांनी आपला जीव वाटवला. म्हणून लक्ष्मण महाराज सांगून गेले, शंकर हे शंकर हे नाम आणि या नामामुळं नाम हृदय मंदिर स्वच्छ झाल्यामुळं मनात जी भावना आहे बघा, हे बोलता नाही, हा विश्वास ज्या ठिकाणी आहे त्या नामामुळं पुढच्या चरण ब्रह्मीचा पडला शिव कृपे
मगते अवघे समाधान. क्रांतीमध्ये काय असतं बघा, ते होईल का नाही, ते असंच राहते, ते शक्यच नाही. पहिल्याच्या काळामध्ये आपण ऐकलं होतं बघा, परिसाला लोखंडाचा स्पर्श झाल्याबरोबर सोनं होत. मग उदगीर मधल्या लोकांना समजलं, मलकापूरला आमच्या सोमनाथ पाटलाच्या घरी एक परीस आहे. उदगीरची मंडळी गेले पाटलाच्या घरी, पाटील आम्ही परीस बघायला आलो, आम्हाला तो परीस दाखवा. पाटलांनी बैठकीमध्ये आसन टाकलं, चहा पाजवला आणि खोलीमधून एका लोखंडी पेटी बाहेर घेऊन आली. त्या बघणाऱ्याला आश्चर्य वाटलं, हे कसं आहे, लोखंडाच्या पेटीतच परीस आहे आणि त्याचा स्पर्श झाल्याबरोबर सोनं होतं म्हणतात, हे का झालं नाही. मग एकाने विचारले, पाटील लोखंडाच्या संकट ठेवला होता, सोनं करता नाही. पाटलांनी म्हणले थांबा तुम्ही. बसले, पेटी उघडलं, पेटी उघडून त्याच्यात एक बारकी पेटी होती लोखंडाची आणि त्या परिसावर स्वच्छ अशी पट्टी बांधलेली होती. पाटलानं काढले, दाखवले, हे रे बाबा, ह्याच्या पायी ह्याचं सोनं होत नाही. तसं आमच्या ते पडदा आहे आपल्या भ्रांतीचा पडदा शिवकृपे निघे मगते अवघे समाधान. एकदा का निश्चय झाला, आपुला आपुल्या मनाचा निश्चय हा, आपुल्या मनाचा निश्चय हा, आपुल्या मनाचा निश्चय हा, आपुल्या मनाचा निश्चय मनाचा एक बार निश्चय झाला. संकल्प विकल्प माणसाच्या मनात आहे. अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल विचार करणं म्हणजे विकल्प, आणि अस्तित्वात असणाऱ्या गोष्टीबद्दल चर्चा करणं म्हणजे संकल्प. आपण का अस्तित्वातच नाही त्याची चर्चा करतो आणि त्याच्यातच वेळ जातो, आपल्याला ती माहीतच नाही हे खरं आहे का हे खरं आहे, आणि ते खरं पटण्यासाठी हा सत्संग आहे. आपुला मनाचा निश्चय हा, परतोय मनाला नाही. एकदा का झालं, कन्या सासुराची जाय, नवीन लग्न झालेली नवरी मुलगी नांगायला जाता 10 वाऱ्या रडते. 1-2 वर्षाला जर तिला आईनं वडिलांना फोन केला, ये माय म्हटली, तिला सांगते की लेकराचा डब्बा आहे, यजमानाचा डब्बा आहे. तसं हे मन आहे, एकदा का इकडे आणलं परतून आला. ऐसा नाही. मनाला इथं मन आपल्या मनात हातात ठेवायचे, ही शरीर आहे. याच जन्मामध्ये मन 84 फिरते, मन मोक्ष पदाला नेते. त्याला जर बांधून ठेवलं तर मोक्ष पदाला नेतं, आणि ह्याच्या माग जर सुटलो मन मोक्ष 84 फिरते. या 84च्या जाळ्यात हे मन टाकणार आहे. मनाला एकाग्र करण्याचं हे ठिकाण आहे. सत्संग आहे, हा सप्ताह आहे. या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करायचे राहून गेले. या सप्त्यातले पारायण मंडळ, गायक वादक भजनी मंडळ आणि सगळ्यात महत्वाचं अन्नदाते. या सप्त्यात जेवढे अन्नदाते, तेवढ्या अन्नदात्याला आयुष्यामध्ये सुद्धा कमी ओंकारेश्वर भगवान कमी पडू देणार
पुण्य शिवयोगी निसंतृप्ते न तृप्तो भवती शंकर संतृप्ते तन्मय विश्वतृप्ती एवढे शिवभक्त जीव घातल्यानंतर लाखो लोकांना जीव घातल्या एवढं पुण्य आहे. लक्षात ठेवा तुम्हाला या पुढे याही पेक्षा चांगल्या पद्धतीने हा ओंकारेश्वर महाराज तुम्हाला घेणार. अहो अमृत पेतात ते देव आणि विष पेतात ते माझे ओंकारेश्वर महादेव देवादी देव महादेव. एवढं मोठं सामर्थ्य या महादेवाच्या नामामध्ये आहे. आणि लक्ष्मण महाराजांना सांगून टाकलं एकदा का निश्चय झाला संपला. आणि खरोखर जर तुम्हाला सुखी राहावं वाटलं तुमचं कल्याण हो वाटलं तर आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती त्याने शिवाप्रती शरण जावे. करू माये.
मनते अवघे समाधान. इथपर्यंत आपली सेवा झालेली आहे. आता टाइम झालेला आहे. समय सेवकाकडून सूचना आली. आता तुम्ही रान मिळवा, पाळी सोडून द्या. कीर्तनाचा टाइम आता जवळ आलेला आहे. मी सांगितलं हे करत असताना प्राज्ञेचे पुरुष आपण दीन करीती भजन सदोदिता. प्राज्ञ पुरुषाची अवस्था कशी असते बघा. सदोदित त्या नामामध्ये लीन राहायचं. एका गावामध्ये एक साधू होते. असं डोंगरावर राहायचे. कुणी जायचं, दर्शन घेतलं, दक्षिणा घ्यायचं नाही, काही नाही. डोंगराच्या कडेला झोपडी होती. त्यांचं कामच उठायचं, आंघोळ करायचं, जवळच्या शहरामध्ये जायचं, दोनच घर मागायचं, जेवायचं आणि दिवसभर मुखामध्ये नाम, हातामध्ये काम. रस्ता झाडायचा, काटे कुटे झाडायचे, दुसऱ्याला त्रास होऊ द्यायचं नाही. या पद्धतीनं मार्ग करमत असताना काही मंडळी त्या महाराजांपर्यंत गेली. महाराज काहीच घेत नाही, हातातलं काम सोडत नाही, मुखातलं नाम सोडत नाही. फार चांगला माणूस आहे. गावात येऊन राजाला सांगितलं, राजा अमुक अमुक या टेकडीवर एक लई चांगले साधू आले. तो कुणाचं काही घेत नाही, काही खात नाही, सदा हातात काम आहे, मुखात नाम आहे. राजाने विचार केला, खरंच जर मी उद्या तिथं जातो, खरंच जर महाराज असतील तर सन्मानानं राज्यात घेऊन येतो, आणि भोंदू साधू असतील तर त्यांना शिक्षा करतो. निघाली स्वारी. राजेसाहेब घोड्यावर बसून त्या डोंगरावर गेले. इकडं तिकडं बघितलं. अलीकडे काही गुराखी ढोरे घेऊन उभारले होते. पलीकडे एक शेतकरी शेत नांगरत होता. आणि मधल्या भागामध्ये महाराजाची पर्णकुटी होती. हातानं झाडीत काटे काढीत, मुखात नाम, हातात काम होतं. राजा तिथून पुढे गेला. त्या गुराख्याला विचारला, अरे राजा कुठं राहतो? सहसा गुराखी वाट नीट सांगत नाही. गुराख्यानं असं केलं, कुठली दिशा दाखवलं, पुढे गेले. महाराजाला वाटलं हे काय बसून झाडीत बसले, हे महाराज असेल का? पुढे गेले. शेतकऱ्याजवळ नांगर हाकू लागला. शेतकऱ्याला विचारलं, अरे महाराज कुठं राहतात? महाराज आताच तुम्ही त्या महाराजापासून आलो, तिथंच महाराज. सर स्वारी परत आले. एका हातात पाय घातलं, घोड्याचा लगाम धरलं आणि महाराजाला विचारलं. काम चालू होतं महाराजाचं. महाराज तूच आहेस का? एक नाही, दोन नाही. अरे बाबा महाराज तूच आहेस का? अरे बाबा साधू तूच आहेस का? 4 वेळेस राजाने विचारलं. राजाला राग आला. त्याच्या जवळ घोडा नेला, रेखापीतून पाय मारला आणि साधूला जमिनीवर पाडलं आणि खाली उतरून त्या लिंबुडीच्या कोरड्याने साधू महाराजाला मारला. एक नाही, दोन नाही, काही नाही. साधू जवळचे लोक आले. राजे महाराज हेच साधू आहे, हेच साधू आहेत म्हणल्याबरोबर राजाला पश्चाताप झाला. महाराज मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. महाराजांना सांगितले, राजन मीच आणखी माझ्या ओळखीच्या मार्गावर आहे. मी आणखी पूर्णत्वाला गेलो नाही. हे साधूचं कार्य आहे. ज्या पद्धतीनं आई आपल्या लेकराला हाताचा पाळणा करून वाढवते, त्या पद्धतीनं साधू महाराज सुद्धा भक्तासाठी आपण तरुणी पश्चाताप झाला राजाला. मी ओळखलो नाही. महाराजांना सांगितलं, राजन वाईट वाटून घेऊ नका.
आणखी मी पूर्णत्वाला गेलो नाही, मीच ओळखीच्या मार्गावर आहे. प्राज्ञेचे पुरुष अहोरात्रंदीन करीते भजन सदोदी. हे प्राज्ञ पुरुषाची अवस्था. प्राज्ञ पुरुष असे असतात. लक्ष्मण महाराजांना सांगितलं त्या पद्धतीनं आणि शेवटी लक्ष्मण म्हणे शिवनामाचा नाम हे तसा लोणी एवढं गोड नाम आहे.
वासुदेवनी गोड नाम हे शिवाचे घेई घेई वाचे माय माझे नाम एवढं गोड आहे नामेची ताडीले नामेची ताडीले नाम कसा हे करदूर आहे आपलं संरक्षण नामच करतं आपल्या सोबत काय येतं तर नामच आणि कमवलेली संपत्ती आणि भूमो पशवशी गोटे भार्या गर्भधारी देह चित्तायाम परलोक मार्गे धर्मानी आयुष्यभर कमवले सोबत राहणारी धर्मपत्नी बैल पैसा धनानी भूमो पशवशी गोटे धन जमिनीत बैल जनावर गोठ्यात आणि आपण संपलो भार्या ग्रहदारी जन समक्ष आयुष्यभर संसार करणारी पत्नी दारामध्ये उभ्या कर्मानी गोच्छेमी केलेल्या कर्माचे फळ भोगत एकटा आत्मा निघाला म्हणून नाम एवढं गोड आहे अहो पहिल्याच्या काळामध्ये 100 वर्षाचं आयुष्य होतं आमचे गुरुमाऊली शतायुषी होऊन गेले अहमदपूरकर आप्पा आता अलीकडे कोणी शतायुषीचा आपल्याला बघायला मिळतं का नाही शंका 100 वर्षाचं आयुष्य असताना एका शास्त्रकारानं लिहून ठेवलं सावधान सावधान मुखी बोला 10 वर्षे होती 20 वर्षे होती 10-20 वर्षाचं पोराडगी शिक्षक 30 वर्षे होती तारा पुत्र शोभती त्यातच पडला भ्रांती नाही केली सुख 30 वर्षाचा झाला पण त्याच्या हाताने काही घडलं नाही 40 वर्षे होती संत पंगती हालती 40 वर्षाचा झाला पण त्याला काही हातातून काही घडलं नाही 50 वर्षे होती हे दृष्टी गेली 50 वर्ष गेले तर त्याला काहीच नाही 60 वर्ष झाली 60ची बुद्धी नाही हाती घेऊनिया काठी काठी वसा वसा काठी याला हसती काठी 60 वर्षाचं वय गेलं काही घडलं का नाम कुटायची भजन कुटायची प्रसाद कुटायची अतिथी कुटायची सक्रीची विवंचना बसलेलं उठवेना उठलेलं चालवेना 70 वर्ष झाले पण आम्हाला काही करता आलं नाही 4-20 मिळून यायची जीव होतो कासावीशी 9 पुढे दिली फूज म्हणतो माझं 100 वर्षे पूर्ण झाले राजहंस उडून गेला देह कोरडा पडला लोक म्हणते मेला या पद्धतीनं 100 वर्षाचा आयुष्य मिळालं तरी आपल्या या मोहामध्ये आपल्याला ते करता येत नाही देव आपल्या जवळ आहे ओंकारेश्वर महाराज इथंच आहे ओंकारेश्वर भगवान इथं आहे पण हा संसार कसा आहे माया शक्ती विशिष्ट संसार आहे या इथं दिसणाऱ्या सगळ्या वस्तू माया शक्ती विशिष्ट आहे त्याच्यामुळं आपल्याला त्या मोहानं त्याच्यातच आपल्याला अडकवून ठेवले आता वेळ झालाय आपण जास्त लांबीत बसू नये तर तुम्ही जीवनामध्ये यथाशक्ती दान धर्म करा पैसा कमवण्याच्या पेक्षा संपत्तीपेक्षा संस्कृती जपा
लेकराला योग्य मार्गदर्शन द्या आणि इहलोकापेक्षा पारलौकिक सुखाचं जे साधन आहे त्याचा अवलंब करा आणि पारलौकिक सुख कमवा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आम्हाला इथे सेवा करण्याची संधी आमच्या मुलीची आई हिनबाई, आमचे रामाप्पा यांनी सेवा करण्याची संधी दिला. ओंकारेश्वराच्या मंदिरामध्ये कलशारोहणाचा कार्यक्रम, नंदीचं आगमन, लिंग प्रतिष्ठापना या कार्यक्रमामध्ये सेवा करण्याची संधी दिला. त्याबद्दल मी सर्वांचे पुनश्च एक वेळेस अभिनंदन करते साहेब. तुमच्या महिलांना सांगितले की अशोकराव कप्ते मामाचं आम्हाला फार मोठं सहकार्य आहे. मी परमेश्वराजवळ एवढीच विनंती करेन, तुमच्या सर्व स्वयंसेवकाच्या हातानं तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि पुढच्या काळामध्ये याही पेक्षा चांगलं कार्य तुमच्या हातानं घडो, एवढीच या ओंकारेश्वर भगवानाच्या चरणी प्रार्थना करून केलेली सेवा तुम्ही सर्व वयोवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळी हे सेवा करत असताना काही अपशब्द गेले असतील ते मी परत येतो. केलेली सेवा सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पण करू आपण आपल्या कार्यक्रमाला विराम.